बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे बोगस दस्तऐवजाच्या मदतीनं शासकीय सदनिका लाटण्याप्रकरणी अडचणीत सापडलेत। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणी त्यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलाय। बंदुकीचा परवाना आणि अल्प उत्पन्न हा विरोधाभास त्यांना या शिक्षेपर्यंत घेऊन गेला। राज्य सरकारकडून कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका उपलब्ध करून दिली जाते। त्यासाठी संबंधितांना आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचं प्रतिज्ञापत्र, वार्षिक उत्पन्न आणि योग्य ती कागदपत्र सादर करावी लागतात। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 साली असे दस्तऐवज सादर करून नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील एका अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून 2 सदनिका मिळवल्या। या अपार्टमेंटमधील इतर 2 सदनिकाही इतर व्यक्तींनी मिळवल्या होत्या, पण प्रत्यक्षात त्याचा वापरही कोकाटे कुटुंबीयच करत होते। या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली। जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन विभागाचे तत्कालीन अधिकारी विश्वनाथ पाटील यांनी माणिकराव कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण 4 जणांविरोधात बनावट दस्तऐवजांद्वारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली। त्यानुसार 4 जणांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। याच गुन्ह्यात कनिष्ठ न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना ठोठावलेली 2 वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे। काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील। प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत। त्या सध्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत। त्यामुळे भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेणं निश्चित केलं असेल तर तो काँग्रेससाठी एक जबर झटका ठरेल। या संबंधीच्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे। काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे। पुढील काही दिवसांमध्ये त्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यासाठी संबंधित नेत्याने त्यांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईला पोहोचण्याचा संदेश दिलाय। त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। हा बडा नेता म्हणजे आमदार प्रज्ञा सातव असल्याचं सांगण्यात येत आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे हिंगोली जिल्ह्यात मागील 4 महिन्यांमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत। काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे सेनेत प्रवेश केला। त्यामुळे शिंदे सेनेला सेनगाव आणि हिंगोली तालुक्यात मोठं बळ मिळालं। त्यानंतर पालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या काही माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। याशिवाय शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवकांनीही नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत-पाक युद्धात भारताचा पराभव झाल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। पत्रकारांनी याविषयी चव्हाण यांना छेडला असता त्यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगत माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हटलंय। मी माफी मागणार नाही, मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। लोकसभेत सादर केलेल्या शांती विधेयक या अणु खासगीकरणाच्या विधेयकावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर टीका केली जाते असं ते म्हणाले। पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला होता। त्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकनं भारताचा पराभव केल्याचा धक्कादायक दावा केला होता। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाक विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं, पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमानं पाडण्यात आली असं ते म्हणाले होते। त्यांच्या या विधानामुळे राज्यासह देशात एकच खळबळ माजली होती। त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या। विशेषतः भाजप नेत्यांनी त्यांच्या माफीची मागणी करण्यात आली आहे। पत्रकारांनी याविषयी बुधवारी पुन्हा त्यांना छेडला असता त्यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं। तसंच या प्रकरणी माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही ठणकावून सांगितलं। ते म्हणाले, मी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। मी का माफी मागावी? सोमवारी लोकसभेत शांती विधेयक हे अणु खासगीकरणाचं विधेयक सादर करण्यात आलं। या विधेयकावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या विधानावर टीका केली जाते। मी माफी मागणार नाही असं ते म्हणाले। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगता सभेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागलंय। याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार शब्दांमध्ये टीका केली आहे। शिवतीर्थावर सांगता सभा करण्याचा अधिकार फक्त शिवसेनेलाच असल्याचं सांगत राऊत म्हणाले की आतापर्यंत शिवतीर्थावर निवडणुकीच्या सुरुवातीची आणि सांगता सभा केवळ शिवसेनाच करत आली आहे। त्यामुळे आता महापालिकेची सांगता सभा करण्यासाठी काही जणांना बुडबुड येत असल्याचा टोला त्यांनी लगावला। पुढे बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाचा शिवतीर्थाशी नेमका काय संबंध आहे असा सवाल उपस्थित केला। तुमचा पक्ष अमित शहांनी ताब्यात घेतला आहे, तुम्ही अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी आहात, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेंवर आणि त्यांच्या गटावर टीका केली आहे।
शिवसेनेच्या परंपरा, इतिहास आणि संघर्षाचा वारसा शिवतीर्थाशी जोडलेला असून तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात वादाची ठिणगी पडली असून आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये महापालिका निवडणुका एकत्र लढण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले असून ज्या घोषणेची सर्वांना उत्सुकता आहे ती लवकरच केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, पुणे आणि नाशिक या महत्त्वाच्या महापालिकांमध्येही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सलग बैठकांमध्ये सहभागी होत असून लवकरच सर्व मुद्द्यांवर एकमत होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झालंय. या घटनाक्रमामुळे राज्याचं राजकारण तापलं असताना आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं पुन्हा एकदा नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आलंय. कोकाटेंचं मंत्रिपद गेल्यास त्यांचं पद मुंडेंकडे सोपवण्यात येईल असा दावा केला जातोय, पण त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झाली नाही. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्षामोर्तब केलाय. त्यानंतर आज त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची शक्यता आहे. कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाला आणि त्यांना अटक झाली तर त्यांचं मंत्रिपद जाईल. त्यामुळे त्यांचं पद कुणाकडे द्यायचं या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये धीरगंभीर चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. सूत्रांच्या मते मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना कोकाटेंकडील जबाबदारी कुणाकडे द्यायची असा थेट सवाल अजित पवारांना केला. त्यामुळे अजित पवारांची गोची झाली आहे. पण कोकाटेंची जागा धनंजय मुंडे यांच्या रूपात भरून काढली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात झालेल्या चौफेर टीकेमुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांचं कृषी खातं माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलं होतं, पण नंतर कोकाटे आपल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले. त्यामुळे राष्ट्रवादीनं त्यांचं कृषी मंत्रिपद काढून दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवलं होतं. तसंच भरणे यांचं क्रीडा मंत्रिपद कोकाटेंकडे सोपवलं होतं. आता कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आल्यामुळे त्यांच्या जागी पुन्हा धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना अंबरनाथ शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन बाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री गोळीबार केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत. अंबरनाथ पश्चिमेतील शंकर मंदिर परिसरात असलेलं हे कार्यालय नेहमीच नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वर्दळीचं केंद्र असतं. त्यामुळे भरबस्तीत अशा प्रकारचा गोळीबार झाल्याने सामान्य नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही घटना मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार दुचाकीवरून आलेले 2 अज्ञात इसम अचानक कार्यालयासमोर थांबले आणि क्षणाचाही विलंब न करता कार्यालयाच्या दिशेने 3 ते 4 राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकताच कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आला, मात्र त्यालाही लक्ष्य करून हल्लेखोराने गोळ्या झाडल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचे दृश्य कार्यालयाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून हल्लेखोरांचा थरारक प्रकार त्यात दिसून येतो. निवडणूक प्रचार जोरात सुरू असताना उमेदवारांच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जातोय. घटनेची माहिती मिळताच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंबरनाथ पोलीस ठाण्यात दाखल झाले. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. परिसरातील इतर कॅमेरे, मोबाईल लोकेशन आणि दुचाकीचा मार्ग तपासण्याचं काम सुरू असून लवकरच आरोपींना ताब्यात घेतलं जाईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एक क्षणभरही मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला. एखाद्या व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा झाली की त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेचे सदस्य राहता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असं ते म्हणाले. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटानंही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधलाय. नाशिकच्या एका कनिष्ठ कोर्टानं शासकीय फ्लॅट बोगस दस्तऐवजाच्या आधारावर लाटल्याप्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री
माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. या शिक्षेवर काल सत्र न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. यामुळे कोकाटे यांच्या विधानसभा सदस्यत्वावर पर्यायानं मंत्रिपदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता बाळगण्याचं आवाहन केलंय. ते आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, एकदा तुम्हाला 2 वर्षांची शिक्षा झाली की सर्वप्रथम तुमचा मताचा अधिकार सस्पेंड होतो. कायदा असं म्हणतो की ज्याला 2 वर्षांची शिक्षा झाली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद याचं सदस्य राहता येत नाही. तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. त्यांची एक केस नागपूरच्या कोर्टात सुरू आहे, तेव्हा त्यांनी या दोन्ही केसेस लिंक करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाल्यासंबंधी केलेल्या विधानाचा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला. काँग्रेस नेत्याचं विधान देशभक्ती नव्हे तर देशद्रोह आहे. त्यांच्या विधानाचा पाकिस्तानात हेडलाईन्स झाल्या आहेत असंही त्यांनी म्हटलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताचा पराभव केल्याचा धक्कादायक दावा केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमानं पाडण्यात आली असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राज्यासह देशात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले, पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगामच्या हल्ल्यात आपल्या लाडक्या बहिणींचे सिंदूर पुसण्याचं पाप केलं. त्याचा संपूर्ण जगाने निषेध केला. त्यानंतर आपल्या लष्करी जवानांनी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्याचा अभिमान सर्वच भारतीयांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी लष्कराला खून का बदला खून से घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर झालेल्या कारवाईत लष्कराने आपल्या लोकांवर कोणताही हल्ला होऊ दिला नाही. त्यांनी पाकिस्तानातील अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला एक जबरदस्त उत्तर दिलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.